नमस्कार मंडळी. ब्लॅक कॉफी घेतल्यामुळं वजन कमी होते का? ब्लॅक कॉफी घेतल्यानंतर आपली जी चयापचयाची प्रक्रिया आहे त्याचं स्पीड वाढतं का? ते किती टक्क्यांनी वाढतं? उपाशी पोटी ब्लॅक कॉफी घेतली तर चालते का? ब्लॅक कॉफीचे साईड इफेक्ट आहेत काय? किंवा ब्लॅक कॉफी बनवायची कशी? असे भरपूर सारे प्रश्न तुम्हाला पडत असतील, तुम्हाला पडतात, तुम्ही कमेंट करता. त्याबद्दलच आज मी व्हिडिओ घेऊन आलेले आहे. प्रत्येक गोष्टीची माहिती वैज्ञानिकरित्या जाणून घ्यायची असेल, कोणतीही गोष्ट सुरू करण्याच्या आधी त्याचा जर तुम्हाला बेस माहिती हवा असेल किंवा तुम्हाला जर ऐकायला आवडत असेल तर जे कोणी नवीन आहे त्यांनी आपल्या चॅनलला मॉम्स किचन जॉयला नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिला प्रश्न महत्वाचा, सगळं होतं पण ब्लॅक कॉफी बनवायची कशी? ऍक्च्युली ब्लॅक कॉफीमध्ये कॅफीन असतं आणि ब्लॅक कॉफी ऍसिडिक असते. त्यामुळं लिंबू पिळून ब्लॅक कॉफी घ्यायची नाही, साखर टाकून ब्लॅक कॉफी घ्यायची नाही, कोणती क्रीम, गूळ, त्याच्यामध्ये मध मिक्स करून ब्लॅक कॉफी अजिबात घ्यायची नाही. जी पावडर दिलेली आहे त्याच्यामध्ये फक्त गरम पाणी टाकायचं, उकळायची सुद्धा गरज नसते. हीच अगदी वैज्ञानिकरित्या केलेली बेस्ट पद्धत आहे. आणि दुसरी म्हणजे ते घी कॉफी जी आता भरपूर नाही का फेमस झालेली आहे. तसं तुम्ही त्या ब्लॅक कॉफीमध्ये थोडंसं तूप टाकून ब्लॅक कॉफी घेऊ शकता. बाकी ब्लॅक कॉफीमध्ये काही घेण्याची गरज नाही. ओरिजिनल ब्लॅक कॉफीच घ्यायची आहे. आता ब्लॅक कॉफीमुळे आपल्या शरीरावर काय काय परिणाम होतात ते मी सांगते. ब्लॅक कॉफीमध्ये कॅफीन असतं, हे तुम्ही भरपूर ठिकाणी तुम्हाला माहित असेल. ब्लॅक कॉफीमध्ये कॅफीन असतं. महत्वाचं म्हणजे ब्लॅक कॉफी सकाळी उपाशीपोटी आणि संध्याकाळी झोपायला जाण्याच्या आधी अजिबात सुद्धा घ्यायची नाही. कारण की संध्याकाळी झोपायच्या आधी जर तुम्ही ब्लॅक कॉफी घेतली तर ब्लॅक कॉफीतलं कॅफीन आहे ते आपल्या नर्वस सिस्टीमवर काम सुरू करतं, त्यामुळे आपल्याला झोप येत नाही. आणि ब्लॅक कॉफी सकाळी उपाशी घेतली तर ज्याला ऍसिडिटीचा त्रास आहे त्याला भयंकर त्रास होतो, किंवा ऍसिडिटीचा त्रास नसेल तरी ऍसिडिटी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळं त्याच्या बरोबर काहीतरी ब्रश केल्यानंतर, पाणी पिल्यानंतर त्या ब्लॅक कॉफी बरोबर काहीतरी थोडंसं, जसं की 4 बदाम, 4 शेंगदाणे, असं तुम्ही काही खाऊ शकता, किंवा तुम्ही नाश्त्यानंतरही घेऊ शकता, नाश्त्याबरोबरही घेऊ शकता. पण उपाशी पोटी ब्लॅक कॉफी अजिबात घ्यायची नसते. दुसरं म्हणजे ब्लॅक कॉफी प्यायल्यानं वजन कमी होतं का? आता ब्लॅक कॉफीतलं जे कॅफीन आहे ते आपल्या नर्वस सिस्टीमवर परिणाम करतं. सुरुवातीला परिणाम करतं म्हणजे प्रोसेस सुरू होते, नर्वस सिस्टीम आपला ऍक्टिव्ह होतो. नर्वस सिस्टीम ऍक्टिव्ह झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये फॅट बर्निंग पेशी असतात किंवा फॅट बर्निंग सेल्स असतात. म्हणजे चरबी जाळणाऱ्या पेशी असतात. त्या चरबी जाळणाऱ्या पेशींमध्ये फॅटी ऍसिड्स असतात. फॅटी ऍसिड असतं जे की बाहेर येतं आणि त्याच्यातून आपलं शरीर ऊर्जा घेतं. शरीर आपलं नॉर्मली आपण काय म्हणतो, जेवलो खाल्लं चांगलं तर आपल्या शरीराला ऊर्जा मिळेल. पण जेव्हा आपण ब्लॅक कॉफी घेतो तेव्हा आपल्या चरबीतून निघणाऱ्याच फॅटी ऍसिड मधून शरीर ऊर्जा घेतं. म्हणून आपली चरबी जळण्याची प्रोसेस चालू होते. समजलं तुम्हाला? आपल्या चरबीतूनच ऊर्जा घेते. फॉर एक्झाम्पल, आपण काहीतरी खाल्लेलं आहे, आपल्या खाण्यातून तर शरीराला ऊर्जा मिळतेच, बरोबर आहे. शरीराचं मेटाबॉलिझम चयापचयाची प्रक्रिया काय असते? मला एक कमेंट आलेली, ताई मेटाबॉलिक रेट म्हणते म्हणजे काय? चयापचय प्रक्रिया. तुम्ही सायन्स किंवा शाळेमध्ये पण चयापचयाची प्रक्रिया अगदी साध्या भाषेत सांगते. पोटात टाकलं की त्याचं सगळं ते बारीक होतं, अन्न मिक्सरमध्ये बारीक केल्यासारखं बारीक होतं. त्याच्यातलं जे मलमूत्र आहे ते साईडला जातं, जे आपण विष्ठेद्वारे बाहेर टाकतो, आणि जे बाकीचं जे चांगलं आहे त्याच्यातून शरीराला ऊर्जा मिळते. जेव्हा ब्लॅक कॉफी आपण घेतो तेव्हा आपल्या शरीरातली जी चरबी आहे त्याच्यातूनच आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. हा बेस्ट पॉईंट आहे. आणि ती ब्लॅक कॉफीमुळे 3 ते 11% वाढते. म्हणजे आपला बेसल मेटाबॉलिक रेट, चयापचयाची प्रक्रिया 3 ते 11% वाढते फक्त ब्लॅक कॉफीतल्या कॅफीनमुळे. हे समजलं तुम्हाला? आता दुसरी गोष्ट, दिवसातून किती वेळा ब्लॅक कॉफी घ्यायची? जास्तीत जास्त 2 कपच्या वर ब्लॅक कॉफी घ्यायची नसते. नॉर्मली माझं जर तुम्ही म्हणाल, माझे व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत बघितले, मी तर एकच ब्लॅक कॉफी घेते की ते सकाळी
4 बदाम जेव्हा मी खाते तेव्हा ती ब्लॅक कॉफी घेते, किंवा ती ब्लॅक कॉफी घेतल्यानंतर 15 मिनिटांनी नाश्ता, म्हणजे बदामाबरोबरच घेते आणि नंतर नाश्ता करते. अगदी सकाळी उपाशी पोटी त्याच्यावर 12-12, 1-1 वाजेपर्यंत जेवण करायचं नाही. हे चुकीची पद्धत आहे. त्यात काही टाकायची गरज नाही. मला कमेंट पण येत होते की ब्लॅक कॉफी ॲक्च्युली काही सुद्धा टाकायची गरज नसते, फक्त ब्लॅक कॉफी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं. म्हणजे थंड झाली कॉफी. आता मला फोटो काढण्यासाठी मी कॉफी बनवली होती. हां, आता याचे साईड इफेक्ट आहेत का? हो, साईड इफेक्ट पण आहेत, पण कुणावर? जो उपाशी पोटी घेतो त्याच्यावर. फीडिंग मदर आहे त्यांना ब्लॅक कॉफी घेऊ नये, किंवा जी प्रेग्नेंट लेडीज असतात त्यांनी ब्लॅक कॉफी घेऊ नये. ॲक्च्युली फीडिंग मदर ज्या असतात, किंवा प्रेग्नेंट महिला, किंवा ज्यांना काहीतरी आजार आहेत, अशा लोकांनी कॅफीन टाळावं. हेच महत्त्वाचा मुद्दा आहे की कुणी, कारण ॲसिडिटीचा त्रास होतो. ऑलरेडी प्रेग्नन्सीमध्ये ॲसिडिटीचा त्रास वाढलेला असतो, उलट्या होतात वगैरे. त्यामुळं अशा लोकांनी ब्लॅक कॉफी अजिबात सुद्धा घेऊ नये. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याच्यामुळं आपलं वजन वाढतं ती गोष्ट म्हणजे भूक लागणे. भरपूर प्रमाणात आपल्याला भूक लागते. तुम्ही सकाळी एक चहा आणि बिस्किट, 4 बिस्किट खा. तुम्हाला नीट बघायचं असेल, तुम्ही चहा बिस्किट खा आणि तुम्हाला भूक, जोराची भूक किती वाजता लागते बघा, आणि तुम्ही 4 बदाम आणि ब्लॅक कॉफी घ्या आणि नाश्ता करा, तुम्हाला भूक किती वाजता लागते बघा. म्हणजे गॅप बघा हा, की तुम्हाला गोड खाल्ल्यानंतर भूक जी आहे. तुम्ही कमेंट करता की तुझ्या इथं सगळे भाजीवाल्या काकांचे वगैरे आवाज येतात, पण मी व्हिडिओ काढायला बसले नाही, येतच राहतात ते, त्यामुळे तुम्हाला सॉरी बोलते मी. तर जी आहे, आपण म्हणतो ना, सॉरी मी मुद्दा विसरले. भूक, हां, ॲपेटाईट सप्रेसंट म्हणून काम करतं. हे ब्लॅक कॉफी जी आहे ना, ती ॲपेटाईट सप्रेसंट म्हणून काम करते. ॲपेटाईट म्हणजे भूक लागणे. भूक लागण्याची जी प्रोसेस आहे ना आपल्याला, ती कमी होते, म्हणजे आपल्याला भूक जास्त लागत नाही. त्यामुळे तुम्ही जर ब्लॅक कॉफी घेत असाल तर ती योग्य पद्धतीनं घ्या, चुकीच्या पद्धतीनं घेऊ नका. तुम्हाला ॲसिडिटी होणार, तुम्हाला झोप येणार नाही, तुम्हाला झोप लागणार नाही, त्याचा परिणाम वजन वाढीवर होणार. झोप जेवढी चांगली लागते तेवढं वजन कमी होतं, तेवढी चरबी जळायला सुरुवात होते. आता आजचा व्हिडिओ जो आहे तो थोडासा डिस्टर्बन्समध्ये आलेला आहे, पण काही करता येत नाही आहे मला, त्याबद्दल मनापासून सॉरी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जे नवीन आहेत चॅनलवर त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.